नमस्कार मंडळी, खायचं बरं कावर आपलं स्वागत आहे। बटाट्यांना वेट लॉस ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली आहे। मस्त गोल गोल जाड जाड बटाटे कापून घेतलेत। पुढच्या तयारीसाठी हळद, तिखट, गरम मसाला, धणे जिरे पावडर, चाट मसाला, काळी मिरी पावडर अशा सगळ्या पावडर मिक्स करून त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घातलंय आणि हे मिश्रण आपण आता पुढे रेडी करतोय बटाट्यांमध्ये मिक्स करण्यासाठी। तयार झालेला मसाला बटाट्यांवर टाकला की त्यामध्ये थोडंसं तेलाचे 4-5 थेंब आणि लिंबाचा रस पिळल्यानंतर बटाट्याचा मेकओव्हर करायला सुरुवात करायची। हाताने हे सगळे मसाले बटाट्यांना व्यवस्थित चोळून घ्यायचे आणि मग बटाट्यांचा कलर इतका सुंदर दिसायला लागतो की बघूनच फक्त तोंडात पाणी सुटायला सुरुवात होते। चला तर मग स्टार्ट करूया मिक्स करायला। मेकओव्हर तर झाला, आता त्याला ड्रेस नको का? मग मस्तपैकी तांदळाचं पीठ घ्यायचं, त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आणि ते छान घोळून घ्यायचं। एकीकडे तव्यावरती तेल सोडायचं आणि त्यावर हे काप नीट लावायचे। झाकण ठेवून मंद आचेवर भाजायचं। झाकण नाही ठेवलं तरी सुद्धा बटाट्याला चालतं, काही केळ्याचे काप वगैरे असेल तर झाकण ठेवून शिजवावे लागतात। मध्ये मध्ये पलटायचं, नाहीतर एका बाजूला त्यांना सनबर्न होईल आणि दुसऱ्या बाजूला थंडी वाजेल। दोन्ही बाजू गोल्डन झाले की समजायचं काम फत्ते। हे काप तुम्हाला जर झणझणीत करायचे असतील तर आलं, लसूण आणि मिरची मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट तयार करायची आणि ती सुद्धा या बटाट्याला मसाल्यासोबत चोळायची। त्याच्यामुळे एका सेकंदात प्लेट रिकामी होण्याची ही रेसिपी अजून चविष्ट होते। तर असे होते आपले कोकणातले खास तांदळाचे पीठ लावलेले बटाट्याचे कुरकुरीत काप। करून बघा। प्लेटमध्ये घालताना त्याच्यासोबत थोडासा वरण भात दिला तर मग काय, तुमचा मेनू एकदम हिट। चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, नाहीतर मग पुढच्या रेसिपीला राग येऊ शकतो ना। सबस्क्राईब करा अशाच कुरकुरीत रेसिपीसाठी आमच्या खास तुमच्या सर्वांच्या आवडत्या चॅनलला खायचं बरं काला। पुन्हा एकदा भेटूया पुढच्या रेसिपी सोबत लवकरच।